सर असं म्हणतात की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हाडातला संधिवात आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे रक्तातला संधिवात. हे खरं आहे का? इन अ सेन्स येस. ऑस्टिओआर्थरायटिस हा युजली आपल्या ओव्हरयूज आर्थरायटिस म्हणा ना, पण ज्याच्यामध्ये गुडघे हा सगळ्यात कॉमनली ऑस्टिओआर्थरायटिस होणारा जॉईंट आहे. प्रेग्नन्सी नंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस झालाय असं प्रेग्नन्सी इज अ स्ट्रॉंग फॅक्टर विच कॉन्ट्रीब्युट्स टू द हे. की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे आणि सेकंडरी प्रेग्नन्सी प्लॅन करतात, तर त्या मेडिकेशनचा त्या होणाऱ्या बाळावरती त्या विपरीत परिणाम होऊ शकतो का? जर कोणाला ही जॉईंट पेन होतं मग त्याने ते कसं समजेल की त्याला आर्थरायटिस आहे का, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस का, त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे? नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोहन देव. आपण फॅक्ट्स आणि मिथ्स याच्याबद्दल बोलणार आहोत. आज आपले गेस्ट आहेत डॉक्टर राजवर्धन शेळके सर, की जे आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल सांगणार आहेत. सर नमस्कार. नमस्ते. मी डॉक्टर राजवर्धन शेळके सरांसोबत याच हॉस्पिटलला आहे. सो रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजाराबद्दल खूप मिसइन्फॉर्मेशन आहे. जसं तुम्ही म्हटले की मिथ्स आणि फॅक्ट्स ह्याच्याबद्दल आपल्याला खूप मिथ्स जास्त आहे, फॅक्ट्स खूप कमी लोकांना माहिती आहेत. तर त्याच्याबद्दल आपण आज जरूर बोलूया. शुअर. सर काय असतं रुमॅटॉइड आर्थरायटिस? सो रुमॅटॉइड आर्थरायटिस हा खूप म्हणजे सगळ्यात कॉमन इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आहे ऍक्च्युली. याच्यामध्ये बेसिक मेकॅनिझम असं असतं की सांध्याची जे हे असते त्याच्यामध्ये सूज येते. सो इट इज अन ऑटो इम्युन इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या शरीराच्या विरुद्ध काम करते. आणि ह्याच्या पाठीमागचं एक्झॅक्ट रिझन अजून कोणाला माहिती नाहीये, पण व्हेरियस कॉजेस आहे की काही त्याच्यामध्ये अँटीजेनिक रिस्पॉन्स आपल्या शरीरामधनं हे होतो आणि त्याच्यामुळे ते अँटीबॉडीज डेव्हलप होतात. सो ऑटो इम्युन बेसिक ह्याच्यामध्ये ऑटो इम्युन म्हणजे स्वतःच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या शरीराला हानिकारक ठरू शकतो. सर असं म्हणतात की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हाडातला संधिवात आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे रक्तातला संधिवात. हे खरं आहे का? इन अ सेन्स येस. ऑस्टिओआर्थरायटिस हा युजली आपल्या ओव्हरयूज आर्थरायटिस त्याला म्हणा ना, पण ज्याच्यामध्ये गुडघे हा सगळ्यात कॉमनली ऑस्टिओआर्थरायटिस होणारा जॉईंट आहे. त्याच्यामध्ये खूप चालणारे लोक, स्पेशली ऍथलीट्स आणि एज रिलेटेड जे होतात, त्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस इज अ डिजनरेटिव्ह टाईप ऑफ आर्थरायटिस. याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला घासून ते जॉईंट्स खराब होतात. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस टिपिकली यंगर लोकांमध्ये होतो. सो हे बिटवीन द एज ऑफ 20 to 45 या एज ग्रुपमध्ये होतो. फिमेल्समध्ये जास्त कॉमन असतो ॲज कम्पेअर्ड टू मेल्स. 3:1 चा रेशो आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये होणारा जो आहे हा इम्युन मिडिएटेड आहे. दिस कॅनॉट बी हे एज रिलेटेड किंवा वर्क रिलेटेड हा नसतो. जर तुम्ही असं म्हणता की फिमेलमध्ये जास्त होतो, तर मग मला एक क्वेश्चन विचारायचं सर की प्रेग्नन्सी नंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस झालाय असं निदर्शन सिद्ध का? खूप 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 बऱ्याच वेळा ऍक्च्युली ज्यांना काही सिम्पटम्स नसतात हे प्रेग्नन्सीमुळे इंड्यूस होतात. सो ऑलमोस्ट 20% 30% पेशंट्सला हे प्रेग्नन्सी नंतरच हा आजार आहे किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी हा आजार आहे असं जाणवतं, म्हणजे कळून येतं किंवा त्यावेळेस तो निदर्शनात येतो हा आजार. प्रेग्नन्सी इज अ स्ट्रॉंग फॅक्टर विच कॉन्ट्रीब्युट्स टू द हे. फॉर एक्झाम्पल समबडी कोण फर्स्ट चाइल्ड बॉर्न झालं, त्याच्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस कळालं, निदर्शनास आलं की त्यांना आहे त्या व्यक्तीला, तर त्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये किंवा सेकंड चान्स किंवा सेकंड फॅमिली प्लॅनिंग करताना आणि त्याच्यावरती काही डिपेंडन्सी तर त्याच्यामध्ये इफेक्ट होऊ शकतो का? हा एकदम चांगला क्वेश्चन ऍक्च्युली, बिकॉज खूप लोक हा प्रश्न विचारतात. सगळ्यात आयडियल सिच्युएशन वेन युअर फॅमिली इज कम्प्लीट, युअर चाइल्ड इज 5 years ओल्ड, तर आयडियली प्रेग्नन्सी आपण नाही ठेवली आयडियली इन अन आयडियल वर्ल्ड. पण हे पॉसिबल नाही आहे. बरेच लोकांना सेकंड प्रेग्नन्सी डिझायर्ड असते. तर त्याच्यामुळे द सेकंड ह्याच्यासाठी कंडिशन अशी असते की तुमचं डिसीज कंट्रोलमध्ये ठेवून तुम्ही सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतात इन कन्सल्टेशन विथ युअर रुमॅटॉलॉजिस्ट अँड युअर गायनेकॉलॉजिस्ट. म्हणजे तुम्हाला काही मेडिसिन जे प्रेग्नन्सीमध्ये चालू ठेवावे लागणार असतात त्या रिलेटिव्हली किती सेफ आहे किती सेफ नाही आहेत हे सगळं इन कंजक्शन, म्हणजे यू कॅनॉट प्लॅन अ प्रेग्नन्सी अशी ब्लाइंडली की नाही होऊन गेलं असं नाही. यू हॅव टू कन्सिव्ह अकॉर्डिंगली. सर आपल्या कार्यक्रमामध्ये जे लोकांनी काही क्वेश्चन्स पाठवलेत त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन याच्या रिलेटेड असं आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे आणि सेकंडरी प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, तर त्या मेडिकेशनचा त्या होणाऱ्या बाळावरती काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? होऊ शकतो.
म्हणूनच एक लिमिटेड नंबर ऑफ मेडिसिन्स विच आर कन्सिडर्ड सेफ, रिलेटिव्हली सेफ. नो मेडिकेशन इज सेफ इन प्रेग्नन्सी स्पेशली, रिलेटिव्हली सेफ. त्याचे बेनिफिट्स वर्सेस रिस्क पकडणार. जर आपण आजार असाच राहू दिला बिना मेडिकेशनचे तर आजार वाढण्याची खूप शक्यता असते. त्याचा परिणाम दोघं बाळावरती पण आणि आईवरती पण होऊ शकतो. म्हणून प्रेग्नन्सी दरम्यान आजाराला नियंत्रण ठेवण्यासाठी काही एक स्पेसिफिक सेट ऑफ मेडिकेशन्स आहे जो सेफ असतो, ज्याच्यासाठी रेग्युलर मॉनिटरिंग लागते. एवढेच फक्त वापरले गेले पाहिजे. स्वतःहून पेन किलर्स खाणं, ओव्हर द काउंटर मेडिसिन घेणं हे टाळलं पाहिजे. पण असं तर नाही ना की त्या बाळाला पण तो त्रास होईलच, नाही किंवा त्याच्यात असं नाहीये. जेनेटिकली त्याला पण rheumatoid देर इज अ 40% चान्स की तो पास ऑन होऊ शकतो, फिमेल्स टू फिमेल्स स्पेशली. कारण आम्ही युजली जेव्हा हिस्ट्री घेतो हे विचारतोच की घरामध्ये कोणाला आहे का. तर फिमेलचे इमिजिएट जे पास्ट हे असतात, आई वडील म्हणा किंवा ब्रदर सिबलिंग्स, यांना पण कोणाला हा असण्याची शक्यता आहे. सो देर इज अ चान्स की तो येऊ शकतो. पण दॅट इज नॉट द ओनली फॅक्टर विच ज्यांच्या फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री नसते त्यांना पण हा आजार होऊ शकतो. सर आता जसं तुम्ही सांगितलं की 25 वयोगटापासून ते 35 वयोगटापर्यंत, 40 वयापर्यंत हा त्रास होतो. रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये हा होण्याची जास्त शक्यता. अच्छा, तर मला असं विचारायचं सर की त्या स्पेसिफिक वयोगटामध्ये जर कोणालाही जॉईंट पेन होत आहेत, मग त्याने ते कसं समजेल की त्याला आर्थरायटिस आहे का, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस का, त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल तर मी नाही बोलणार, पण रुमॅटॉइड आर्थरायटिस हे कसं समजेल? अच्छा, बेसिकली रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी काही डायग्नोस्टिक क्रायटेरिया असतात. युलार जी आपली युरोपियन लीग अगेन्स्ट किंवा युरोपियन सोसायटी ऑफ रोमॅटॉलॉजी आहे, ब्रिटिश सोसायटी ऑफ रोमॅटॉलॉजी आहे, अमेरिकन कॉलेज ऑफ रोमॅटॉलॉजी आहे, यांनी एक गाईडलाईन्स सेट केले की तुम्ही डायग्नोस कसं करणार. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस इज मोस्टली अ क्लिनिकल डायग्नोसिस, म्हणजे आपण लक्षणांवरनं. तर त्याच्यामध्ये युजली ड्युरेशन हा सोसायटीने इंडियन आहे ना, इंडियन रोमॅटॉलॉजी असोसिएशन आहे, IRA म्हणून. युजली हे ACR आणि युलारचे क्रायटेरिया ऑल ओव्हर द वर्ल्ड फॉलो होतात. तर त्याच्यामध्ये ड्युरेशन मोर दॅन 6 weeks, नंबर ऑफ जॉईंट्स मोर दॅन 5, हे सगळ्या क्रायटेरिया असतात. आणि मगच आपण लेबल करणार. कारण प्रॉब्लेम काय होतो, अनफॉर्च्युनेटली एकदा कोणीतरी लेबल केलं की तुम्हाला सांधेवात आहे, तर पुढचा लेबल काढणार की नाही काढणार हे थोडंसं डिफिकल्ट असतं सांगणं. मेडिकेशन बद्दल आपण बोलूया सर. मेडिकेशन लॉंग टर्म्स घ्यावे लागतात? येस, बरेच वर्ष घ्यावे लागतात. काही वेळेस अशी पण येते की पेशंटला लाईफ लॉंग मेडिकेशनवरती राहावं लागू शकतं. पण आजाराची तीव्रतावरती ठरवलं जातं की किती मेडिकेशन, कुठलं मेडिकेशन आणि हाऊ लॉंग. समजा फॉर एक्झाम्पल XYZ व्यक्तीला रुमॅटॉइड आर्थरायटिस डिटेक्ट झाला ॲट द एज ऑफ 30, त्यांनी 5 वर्ष नियमित गोळ्या घेतल्या, तर मग 35 वर्षी त्याचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? पूर्णपणे बरा होणं थोडंसं मुश्किल आहे सर. कारण सिन्स दिस इज ऑटोइम्युन मेडिएटेड, सम ट्रिगर विल कीप ऑन प्रोड्युसिंग दोज अँटीबॉडीज. मग त्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी नाही सर, हाच मिसकन्सेप्शन. ऍक्च्युली इम्युनिटी वाढवणं हा नसतो, ह्याच्यामध्ये आपलीच इम्युन सिस्टीमची दिशा चुकते. त्याच्यामुळे आपलेच अँटीबॉडीज जे ऍक्च्युली शरीराने बनवल्या नाही पाहिजे त्या बनवून त्याच आपल्या सांध्याच्या जे हे असते, लाइनिंग असते, त्याच्या विरुद्ध काम, जे आवरण असतं तेच ते खराब करतात. सो त्याला असं इम्युनिटी वाढवून आजार जातो असं नाही. बिकॉज दिस इज नॉट अन इन्फेक्टिव्ह इलनेस. हा इन्फेक्शन नाही, हा ही म्हणजे रोग नाहीये, हा आपल्या प्रतिकार शक्तीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो इश्यू आहे. सर मग या मेडिकेशनमध्ये काही स्टिरॉइड्सचा पण खूप यूज होतो? येस. आता काय ह्याच्याबद्दल खूप मिथ्स आहे की स्टिरॉइड वापरलं. स्टिरॉइड खूप चांगले मेडिसिन आहे वेन युज्ड इन अप्रोप्रिएट डोस, अप्रोप्रिएट टाइम आणि बाय द अप्रोप्रिएट पर्सन, है ना. ज्याला द्यायची गरज आहे त्याला जरूर दिले पाहिजे. त्याचा वेळ म्हणजे किती दिवस दिले गेले पाहिजे, त्याचा फायदा वर्सेस तोटा जर बघितला तर मग लॉंग टर्म स्टिरॉइडचे बरेच दुष्परिणाम आहे हे अख्ख्या सगळ्यांनाच माहिती, म्हणजे आता कॉमन पब्लिकला पण माहिती झाले. पण नुसतं तेवढं नाहीये, स्टिरॉइड्सला पण एक जागा आहे. त्याला एक मॅजिक ड्रग त्याच्यासाठीच म्हणतात कारण त्याचा इफेक्टच अँटी इन्फ्लेमेटरी जो असतो दॅट हॅपन्स इमिजिएटली, डिसीज कंट्रोलला हेल्प करते. तो अक्यूट जेव्हा आपल्याला आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी काही गोष्टी लागतात त्यावेळेस स्टिरॉइडचा वापर केला जातो. सर मला एक, आपण आधी थोड्या वेळापूर्वी बोललो की प्रेग्नन्सी बद्दल किंवा फिमेलमध्ये होणारा त्रास, तसंच मेलमध्ये 25 to 35 to 40 years ऑफ एजमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस डिटेक्ट होतो, तर त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पण होऊ शकतं. क्वालिटी ऑफ स्पर्म अफेक्ट होऊ शकते सर. ओके. पण ऍज कम्पेअर टू फिमेल हे कमी असतं. पण क्वालिटी ऑफ स्पर्म आणि हे सगळं अफेक्ट होऊ शकतं. ॲबिलिटी टू कन्सीव्ह युजली अफेक्ट होत नाही, पण ती पण होऊ शकते. अच्छा. आणि हाऊ कॅन यू से की हाऊ डज RA इज डेंजरस फॉर ऑर्गन्स टू
येस. सो आर मध्ये नुसतं आर्टिक्युलर नाही, त्याला एक्स्ट्रा आर्टिक्युलर सिम्पटम्स किंवा फीचर्स किंवा हे पण म्हणतो आपण. त्याच्यामध्ये सांधे सोडून म्हणजे जॉईंट सोडून दुसरे ऑर्गन्स पण अफेक्ट होण्याची शक्यता असते, एस्पेशली लंग्स, आईज, युव्हीआयटिस होऊ शकतं, इंटरस्टिशियल लंग डिसीज असोसिएटेड विथ रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार होऊ शकतो, ज्याच्यामध्ये पेशंटचे फुफ्फुस हळूहळू क्षमता कमी होत होत त्याच्यात सूज जमा होऊन फुफ्फुस क्षमता कमी होते. सो अदर ऑर्गन्स विच आर कॉमनली अफेक्टेड, ब्लड वेसल्सचा त्रास होऊ शकतो. आरे रिलेटेड रुमॅटॉइड हार्ट डिसीज म्हणतात. नाही, ते वेगळं आहे सर, ह्याच्याशी काही हे नाही. ते त्याच्यामध्ये पण इम्युन सिस्टीम असते, इम्युन फिनॉमिनन असतो. जेव्हा काही लहानपणी काही थ्रोट इन्फेक्शन झालंय, तेच इन्फेक्शन अँटीजेनिक हे करून इम्बाईब करून आपल्या झडपेवरती हे बनवते, ते पांढऱ्या पेशा येऊन त्रास देतात आपल्याच. ओके. पण ह्याचा आणि ह्याचा रुमॅटिक हार्ट डिसीज आहे, हा रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर हे क्वेश्चन हा जरी तुम्हाला मी विचारलं तर प्रत्येक कॉमन माणसाला पडण्यासारखे असतं, त्यामुळे मी तुम्हाला विचारतो. आता ह्याच्यावरती साईड इफेक्ट बद्दल आपण थोडंसं जर उजागर केलं तर बरं वाटेल. गोळ्यांचा साईड इफेक्ट, गोळ्यांचा साईड इफेक्ट किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आजाराचा आहे की क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होते सर. त्याला डेज ऑफ लाईफ जे आपले हे असतात किंवा क्वालिटी ऑफ लाईफ दॅट वी लीड गेट्स अफेक्टेड सिव्हिअरली. कारण अर्ली मॉर्निंग स्टिफनेस, रुटीन ऍक्टिव्हिटीमध्ये हॅम्पर होणं, या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात. मग पेशंटला ते एक सेन्स ऑफ वेलबिंग जो असतो तो नसतो. त्याच्यामुळे पेशंट मग ऑलवेज इन अ सॅड स्टेट असतो की अरे मला असं का झालंय. मग ते दॅट इव्हेंच्युअली कॅन टर्न इन टू डिप्रेशन ऑल्सो. सो डिसीज कंट्रोल. सर याच्यासाठी अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणण्यापेक्षा अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट मेथडमध्ये काय ऑप्शन अवेलेबल आहेत? अपार्ट फ्रॉम मेडिकेशन, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सर एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये मी खूप कमेंट करणार नाही, कारण मला त्याच्याबद्दल एवढं नॉलेज पण नाहीये, माहिती पण नाही. सो आय वुड नॉट लाईक टू पास एनी कमेंट्स ऑन दॅट. बट जे म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या हिशोबाने मेडिसिन लागणार, आणि इन कंजंक्शन विथ दॅट टू कीप द जॉईंट्स मोबाईल, ऍक्टिव्हिटी चांगली ठेवली पाहिजे, म्हणून एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी हे इम्पॉर्टंट. ओके. अजून मी काही मिथ्स बद्दल बोलेल की फास्टिंग केल्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस बरा होतो. नाही, ह्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे? नाही होत. नाही, पण मग असं का म्हटलं जातं? हे डॉक्टर गुगल सांगतात? नाही नाही नाही, कोणते डॉक्टर सांगतात सर? हा, डॉक्टर गुगल इन द सेन्स व्हॉट आय एम आस्किंग. गुगल गुगल, लोक गुगल करतात आणि त्याच्यावरती ठरत बघतात की अनफॉर्च्युनेटली सर काय होतं आपल्या फील्डमध्ये ना, आपण नॉट ओनली टेक्स्टबुक, वी स्पीक फ्रॉम एक्सपिरियन्स ऑल्सो, विच गुगल डज नॉट हॅव. है ना. सो खूप मिथ्स आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल. असं फास्टिंगनी चेंज होतं असं काहीच नाहीये. फास्टिंगनी इन जनरल हेल्प होते बाकीच्या गोष्टींना, है ना. आपला कार्बोहायड्रेट लोड कमी झाला, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊ शकतो, लाईफस्टाईलला मदत होते फास्टिंगनी. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस कमी होतो हे मी तरी, अजून असेल तर चांगली गोष्ट आहे, पण असं तर मी नाही ऐकलंय. दुसरं, डाएटला खूप लोक हे करतात, म्हणजे हे खाल्लं तर हा आजार चालला जाईल, डाळी बंद केलं तर हा आजार चालला जाईल, प्रोटीन बंद करा, नॉनव्हेज खाणं सोडून द्या. तर हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे ह्या आजाराबद्दल. ओके. रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये नो फूड रेस्ट्रिक्शन्स, नथिंग टू बी स्टॉप्ड. मग त्याचं म्हणजे ते युरिक ऍसिडशी रिलेटेड लोक विचार करतात. युरिक ऍसिड रिलेटेड असतो, त्याला गाऊट म्हणतो आपण. नाही, त्याच्याशी रिलेटेड करतात का लोक डाएट? हा, मग युरिक ऍसिड जो गाऊट असतो, ज्यांना गाऊट असतो त्यांनीच प्रोटीन रेस्ट्रिक्टेड डाएट पाहिजे. कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ प्रोटीन कॅन ऑल्सो कॉज अदर प्रॉब्लेम्स, है ना. तर प्रोटीन रेस्ट्रिक्टेड डाएट पाहिजे आणि मॉनिटर्ड डाएट पाहिजे, फक्त एवढंच आहे. तर प्रत्येक सांधेवाताला आपण डाळी बंद करणार, ह्याला काही म्हणजे लॉजिक नाही आहे. अजून एक क्वेश्चन सर असा की ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे आणि जो मेडिकेशन घेतो प्रॉपरली, आणि इव्हन जो तो मनुष्य जो आहे तो अल्कोहोलिक पण आहे, मग त्याचं अल्कोहोलचं प्रमाण त्याच्या मेडिकेशनवरती आणि त्या मेडिकेशन काय डिफरन्सेस प्रॉब्लेम होऊ शकतो? कारण बरेच रुमॅटॉइड आर्थरायटिस मेडिकेशन्स विल पास थ्रू युअर लिव्हर. लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतात, आणि अल्कोहोल ऑल्सो मेटाबोलाइज थ्रू द लिव्हर ऑल्सो. सो इफ युअर लिव्हर गेट्स डॅमेज, तर मेडिसिन मेटाबोलाइज व्हायची ही कमी होते, मेडिसिनची टॉक्सिसिटी होण्याची रिस्क वाढून जाते, विच मेडिसिन्स आर बीइंग टेकन विथ द. म्हणजे असं सांगायचं आहे की ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे त्यांनी अल्कोहोल पासून लांब राहायला पाहिजे. इन जनरल माणसांनी अल्कोहोल पासून लांब राहिला, दॅट इज फॉर शुअर. बट फॉर दोज पीपल असं काही हे नाहीये सर. ऑकेजनली इज फाईन. क्रॉनिक अल्कोहोलिझम विल डेफिनेटली अफेक्ट युअर लिव्हर, अफेक्ट करून मेडिसिनचा त्रास देऊन असा त्रास देऊ शकतो, असा प्रॉब्लेम. अर्ली सायन्स ऑफ आर ए, जॉईंट पेन, फटीग,
अर्ली मॉर्निंग स्टिफनेस विच लास्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, म्हणजे मोर दॅन 60 minutes. स्मॉल अँड लार्ज जॉईंट्स अफेक्टेड, फिलिंग बेटर आफ्टर टेकिंग अ वॉर्म बाथ. हे असे स्मॉल साईन्स आहे, सिम्पटम्स आहे, ज्याच्याने पेशंटला आपण एक अंदाज लावू शकतो की त्यांना रुमेटॉइड आर्थरायटिस असण्याची शक्यता आहे. ओके. आपण अजून कशावरती असं तुम्हाला पॉईंट तुम्हाला वाटतो की सर्वसामान्य सगळ्या लोकांनी त्या पॉईंटवरती जास्त लक्ष ठेवायला पाहिजे? ॲज अ रुमॅटॉलॉजिस्ट तुम्ही काय सजेस्ट करू शकता? नाही, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये प्रॉब्लेम काय आहे? रुमॅटॉइड आर्थरायटिस इज अ इरोसिव्ह डिसीज. याच्यामध्ये जॉईंट खराब होतो है ना. तर त्याला आपल्याला जॉईंट प्रोटेक्शनसाठी मेडिसिन घेणं गरजेचं आहे, नॉट टू क्युअर द इलनेस, कारण तो इलनेस क्युअर होत नाही. सो की ते जो मिसकन्सेप्शन आहे की हा आजार बरा होऊन जातो, मग थोडे दिवस बरं वाटलं की गोळ्या सोडून देणं. सर, मला अजून एक प्रश्न असा विचारता, 35 ते 40 वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीला, फिमेलला मोस्टली जर रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे आणि गुडघे खूपच जास्त दुखत आहेत, अशा पेशंटला टीकेअर करणं? नाही, येस, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते सर. ओके. कारण तुमचं जर जॉईंट कार्टिलेजच पूर्ण डिस्ट्रॉइड आहे आणि तुमचा जॉईंट इरोड होतोच आहे, तर पेशंटची वॉकिंग, सिम्पल टास्क लाईक गोइंग टू द बाथरूम आणि गेटिंग अप फ्रॉम द बेड, गोइंग अराउंड द हाऊस, जे सिम्पल डेली ऍक्टिव्हिटीज आहे, आणि ते टीकेअर केल्यानंतर, टोटल नी रिप्लेसमेंट केल्यानंतर, इज नॉट द सोल्युशन, बट इट विल इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ. आणि बाकी मेडिसिन्स चालू राहणारच. ओके. मग दोस्त जसं टीकेआर तसं THR पण होऊ शकतो. ओके. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कॉमनली खूप हिपला होत नाही, पण बरंच स्टिरॉइड मिसयूजमुळे पण स्टिरॉइड ओनली, कारण की मोस्टली जे स्टिरॉइड्स घेतले जातात त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास. नाही, पण सर कसं आहे, ते स्टिरॉइडचा हा मिसलेबलिंग आहे. किती दिवस वापरले जातात, कोण वापरतं, ओव्हर द काउंटर मिळणं, कारण स्टिरॉइड ओव्हर द काउंटर पण मिळतात. ऍक्च्युली डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय स्टिरॉइड घेतले नाही पाहिजे. आणि आय डोंट थिंक डॉक्टर्स काय असे 6 महिने लागोपाठ घेतात. ते इव्हॅल्युएशनसाठी पेशंटला यावंच लागतं. ते आपल्याला जज करता येतं की पेशंटला किती रिस्पॉन्स आहे, त्या हिशोबाने गोळ्या आपल्याला मॉडिफाय करता येतात. शेवटचा मुद्दा, रुमॅटॉइड आर्थरायटिस बरं करायचं असेल आणि त्याच्यावरती उपचार घ्यायचे असतील किंवा त्याच्यापासून स्वतःला बरं ठेवू शकण्यासाठी आपण फिजिओथेरपी करायला पाहिजे, हे सरांनी सांगितलं. सेकंडरी, प्रॉपर मेडिकेशन आणि प्रिस्क्राईब मेडिकेशन्स आर ओनली इम्पॉर्टंट्स. थर्ड गोष्ट, त्या मेडिकेशन स्वतःहून बंद नाही करायच्या. फोर्थ क्वेश्चन जो तुम्हाला त्याचं आन्सर मिळालं की कुठल्याही दुसऱ्या प्रकारे तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिसला बरं करू शकत नाही, मात्र त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतात. आणि ही माहिती दिल्याबद्दल डॉक्टर सर आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.